माणगाव तालुक्यात सध्या महसूल विभागाच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त केला जात असून कुंपण शेत खात आहे की काय असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत। तालुक्यात गेली अनेक वर्षे अनधिकृत भराव, अवैध उत्खनन, डबर जांबा दगड खाणी, क्रशर आणि वीटभट्ट्यांचा सुळसुळाट आहे। एवढी उलाढाल असतानाही माणगाव महसूल खाते गेली 3 वर्षे शासनाने दिलेले महसूल उद्दिष्ट साध्य करण्यात पूर्णपणे ठरले आहे। मग प्रश्न असा उपस्थित होतो की महसूल विभाग शासनाचे उद्दिष्ट विसरून स्वतःचे वैयक्तिक उद्दिष्ट साध्य करण्यात मग्न आहे का? पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट। संपूर्ण माणगाव तालुक्याचा विचार केल्यास येथे महसूल वसुलीसाठी उत्पन्नाच्या साधनांची अजिबात कमतरता नाही। तालुक्यात 12हून अधिक मोठे क्रशर, अनेक जांबा दगडखाणी, यावर्षी झालेले 50हून अधिक मोठे वैयक्तिक अनधिकृत भराव, 150 पेक्षा जास्त वीट उत्पादक आणि मुंबई गोवा महामार्गासाठी लागणारे लाखो ब्रास माती, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संसाधनाची उलाढाल सुरू असतानाही महसूल खात्याच्या तिजोरीत दरवर्षी मात्र खडखडाटच पाहायला मिळतोय। महसूल विभागाच्या मेहरबानीचा कळस म्हणजे तालुक्यात अनधिकृत भराव प्रकरणी अनेक बड्या भूमाफियांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावून त्यांच्या जमिनीवर बोजा चढवण्यात आला आहे। मात्र या गोष्टीला दीड वर्ष उलटून गेली तरी अद्याप वसुलीची नोटीस काढण्याचे सौजन्य अधिकाऱ्यांनी दाखवलेले नाही। दंडाचे केवळ कागदी घोडे नाचून प्रत्यक्षात वसुली का केली जात नाही, या नोटीस न काढण्यामागे पडद्यामागून काही अर्थपूर्ण नियोजन झाले आहे की का, असे संशयास्पद प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या भ्रष्ट कारभाराविरोधात सजग पत्रकारांनी आणि नागरिकांनी प्रशासनाशी अनेकदा पत्रव्यवहार केला, उपोषणाचा मार्गही अवलंबला। मात्र प्रत्येक वेळी तातडीने कारवाई करू अशी पोकळ आश्वासने देऊन आंदोलनाने दडपण्याचा प्रयत्न केला गेला। आंदोलन सुटले की महसूल विभागाचे अधिकारी पुन्हा जैसे ते भूमिकेत जातात। आश्वासनाचा हा खेळखंडोबा आता थांबवण्यासाठी नागरिक आणि पत्रकारांनी थेट आरपारच्या लढाईची तयारी केली आहे। अर्ज, विनंत्या आणि पत्रांना केराची टोपली दाखवणाऱ्या या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी आता उपोषण आणि जन आंदोलन हाच एकमेव अंतिम मार्ग उरला आहे का, असा संतप्त सवाल माणगाव तालुक्यातील जनतेमधून विचारला जात आहे। वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर आणि भूमाफियांवर कधी कारवाई करणार? कागदावर राहिलेला कोट्यवधींचा दंड प्रत्यक्ष वसूल केला जाणार का? यावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।